नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न एज्युकेशन उदगीर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण वेटरनरी कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर त्या वेटरनरी कोर्सला ऍडमिशन कसं घ्यायचं, त्याची प्रोसेस कशी असते, डॉक्युमेंट काय लागतील, वेटरनरी कॉलेजची फीस काय असेल, तसेच कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी पात्रता काय असेल, या सर्व गोष्टींची आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे चर्चा करणार आहोत. तरी व्हिडिओ हा विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून त्याला प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन भेटेल आणि त्याला अप्लाय करण्यासाठी किंवा त्या कोर्सला जाण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून त्याला मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे आपण वेटरनरी या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी एज्युकेशनची जी पात्रता काय असते ते आपण पाहू. तर वेटरनरीला ऍडमिशन घेण्यासाठी नीट ह्या एक्झाम वरून आपल्याला वेटरनरीला ऍडमिशन घेता येतं. तर ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना वेटरनरीला अप्लाय करता येईल. आणि तुमचे जे 12वीचं जे स्कोर कार्ड आहे त्याच्यामध्ये तुमचं पीसीबीचं जी ग्रुपिंग आहे ती सुद्धा झालेली पाहिजेत. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिली नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना वेटरनरीला ऍडमिशन घेता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना वेटरनरीला ऍडमिशन घेता येईल. तसेच वेटरनरीचे महाराष्ट्रामध्ये हे 5 कॉलेजेस आहेत. त्यामध्ये एक नागपूर येईल, दुसरं मुंबई येईल, तिसरं शिरवाळ हे अकोल्यामध्ये येईल, चौथं जे आहे ते परभणीमध्ये येईल आणि उदगीर एक येईल. उदगीर हे लातूर जिल्ह्यामध्ये असेल. त्याचप्रमाणे कॉलेजचे जे फीस आहेत, फीस जे स्ट्रक्चर जे दिलेलं आहे त्यांचं, कारण की वेटरनरी हा कोर्स हा 5.5 वर्षाचा आहे. जसाच तो एमबीबीएस इक्वल कोर्स आहे त्याच प्रकारे 4.5 वर्षाचं हे कॉलेज असेल आणि 1 वर्षाची ही इंटर्नशिप असेल. तसेच त्यावर ह्याच्यामध्ये एक पहिल्या वर्षाची जी फीस असेल तर 59,160 रुपये असेल. तर सेकंड वर्षाची जी दुसऱ्या वर्षाची जी फीस असेल तर 53,260 रुपये असेल. आणि तसेच तिसऱ्या वर्षाची जी फीस असेल तर 53,260 रुपये असेल. तर चौथ्या वर्षाची म्हणजेच तो 1.5 वर्षाचा असेल, चौथा वर्ष, त्यामुळे त्याची फीस थोडी जास्त असेल. 79,810 रुपये ही चौथ्या वर्षाची, जो 1.5 वर्षाचा असेल त्याची फीस असेल. जे 1 वर्षाची जी इंटर्नशिप असेल त्याची जी फीस असेल ते 33,200 रुपये असेल. अशा प्रकारे वेटरनरी कॉलेजचं फी स्ट्रक्चर असेल. वेटरनरी कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये 5च आहेत आणि ते सुद्धा सर्व गव्हर्नमेंट आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रायव्हेट जसे कॉलेज असते तसं एकही वेटरनरीचं महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना हे गव्हर्नमेंट कोट्यातूनच किंवा गव्हर्नमेंट कॉलेजलाच ऍडमिशन भेटेल. तर कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील तर ते पण मी डॉक्युमेंट सांगणार आहे. तर डॉक्युमेंट आपल्याला यादी लागेल की जसं की 10वीची मार्कशीट लागेल, 12वीची मार्कशीट लागेल, त्याच्यानंतर 12वीची टीसी लागेल, त्याच्यानंतर रहिवासी आणि नॅशनॅलिटी हे लागेल, त्यानंतर नीटचं स्कोर कार्ड लागेल आणि कास्ट सर्टिफिकेट लागेल. जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात जसे की ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी, त्याच्यानंतर एसईबीसी, या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. तसेच त्या सर्व विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट सुद्धा लागेल. त्याचप्रमाणे त्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागेल. एससी आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट लागत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना काढण्याची आवश्यकता नसते. पण जे बाकीचे जे कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी लागते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी ही काढून घ्यावी. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे आणि त्यांच्याकडे ती पावती आहे, पण त्या पावतीवर त्यांना एक मोजक्या पहिल्या राऊंड पर्यंतच किंवा पहिल्या राऊंडच्या पण अगोदरच त्यांना ती ओरिजिनलच व्हॅलिडिटी द्यावं लागेल. जर विद्यार्थ्यांनी जर ती व्हॅलिडिटी दिली नसेल तर त्या विद्यार्थ्यांना ओपन मधून कन्सिडर केलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कास्ट व्हॅलिडिटी काढून घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांना ऍडमिशन प्रक्रियेमध्ये त्यांना अडचण निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे काही विद्यार्थी हे शेतकरी असतात, शेतकरी त्यांचे वडील हे शेती करतात, तर त्या विद्यार्थ्यांनी ऍग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट पण काढायला पाहिजेत. वेटरनरीमध्ये त्याचा फायदा होईल विद्यार्थ्यांना. ते तुमच्या तहसील कार्यालयामधूनच मिळतं. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांचे शेती वगैरे पाण्यामध्ये वगैरे गेलेली असते किंवा तळ्यामध्ये गेलेली असते, त्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त असे सर्टिफिकेट सुद्धा काढावं, कारण की जेणेकरून ते वेटरनरीमध्ये त्याचा त्या विद्यार्थ्यांना फायदा होतो. त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी ते ओरिजिनल असावं याची पण शाश्वती घेतली पाहिजेत आणि ते अप्लाय केलं पाहिजेत.
एवढे या तसेच जीमेल आयडी, मोबाईल नंबर, फोटो, सही हे सुद्धा त्याच्यासोबत लागेल. त्याचप्रमाणे एवढे हे डॉक्युमेंटची जी यादी आहे हे पूर्णपणे आपल्याला वेटरनरीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे सर्व डॉक्युमेंट लागतील आणि हे पूर्णपणे ओरिजिनल लागतील. विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन मध्ये कुठलाही झेरॉक्सचा कागद हा अपलोड करू नये. विद्यार्थ्यांना वेटरनरीला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटची जी फीस आहे ती कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ही 700 रुपये असेल आणि ओपनचे जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना 1000 रुपये फीस असेल. जे विद्यार्थी अनरिझर्वड असतील, ज्यांना ईडब्ल्यूएस वगैरे कुठल्याच गोष्टीचं सर्टिफिकेट नाही, त्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये लागेल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायचे आहे, जसे की रजिस्ट्रेशन पासून ते पूर्ण त्यांचे जे 3-4 राऊंड असतील किंवा एक स्पॉट राऊंड पण असतो, त्या पूर्ण प्रोसेसची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा ते योग्य पद्धतीने करायची असेल तर आपल्याकडे मॉडर्न एज्युकेशन तर्फे विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगची जी फीस आहे ती 2000 रुपये ठेवण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायचे आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअपच्या नंबरमध्ये किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये लिंक दिलेली आहे, त्यांना त्या नंबरवर संपर्क करून जी काही ऑनलाईनची जी फीस आहे किंवा ऑनलाईनचे डॉक्युमेंट आहेत ते पाठवून त्यांनी काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. त्या विद्यार्थ्यांना संपूर्णपणे गाईड किंवा जे काही व्हॉट्सअपचे मेसेज असतील त्या सगळ्या गोष्टी असतील ते आम्ही त्यांना ऑनलाईनपणे प्रोव्हाइड करू. जी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी काउन्सिलिंगची फीस घेऊन आपण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बेनिफिट किंवा फायदा करून देण्याचा प्रयत्न करतो. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल त्यांनी आम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकतात किंवा मेसेज करू शकतात आणि आमची काउन्सिलिंग ही जॉईन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना अशाच नवीन नवीन अपडेट पाहिजे असतील त्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जाऊन ग्रुप हा जॉईन करावा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ हा लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.